क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बारामती विमान अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू, संपूर्ण महाराष्ट्राला अश्रू अनावर। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला आज सकाळी बारामतीच्या विमानतळाजवळ लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झालाय आणि त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे। आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या त्यांच्या चार्टर्ड विमानाने बारामती विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करताना नियंत्रण गमावले आणि विमान क्रॅश झाले आणि जवळच्या क्षेत्रात कोसळले आणि त्यानंतर प्रचंड धूर व जळलेले अवशेष विखुरले गेले असे दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळाले। अपघातानंतर बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले आणि तांत्रिक कर्मचारी, पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक माहितीनुसार अजित पवार यांचे निधन झाले आणि एकूण 6 जणांचा मृत्यू झाला। यात पायलट, क्रू मेंबर आणि इतर सवारांचा समावेश आहे। या आकड्याबद्दल आणि मृतांची संपूर्ण यादी अधिकृत मिळाली आहे। घटनास्थळी बचाव आणि तपास सुरू आहे। घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी साधारण 8:45 सुमारास घडली। राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात हा एक धक्कादायक आणि दुःखद प्रसंग मानला जात आहे। विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आणि राज्यात शोककळा पसरली आहे। अपघाताचे कारण त्वरित स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे नागरी विमान परिवहन प्राधिकरण आणि अन्य तंत्रज्ञांद्वारे तपास सुरू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।